नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पहा आता पवित्र पोर्टल जे सुरू झालेलं आहे, प्रेफरन्सेस लॉक करण्याचा आजची डेट ही लास्ट डेट आहे आणि आलेल्या अडचणी आणि आतापर्यंत झालेला जो काही एक क्रम आहे, त्या क्रमबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहे. तर आज 16 तारीख आहे. आज प्रेफरन्स लॉक करण्याची लास्ट डेट आहे. कालचं जे नोटिफिकेशन 15 तारखेचं जर तुम्ही पाहिलं, सर्वसाधारण सूचना ज्या होत्या, त्याच्यानुसार जवळपास दुपारी म्हणजे 5:30 वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय 1,48,312 आणि मुलाखतीसह 1,39,083 प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. आणि त्याच्यापैकी लॉग जर पाहिले तर 1,34,685 आणि मुलाखतीसह 1,13,659 प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत. म्हणजे हे कालची माहिती होती. कालपासून आजपर्यंत 24 तासाचा कालावधी उलटलेला आहे आणि पुढे सुद्धा जवळपास तुम्ही जर पाहिलं तर एक 10-12 तासाचा कालावधी अजूनही शिल्लक आहे. नक्कीच याच्यामध्ये बदल झालेला असेल. उमेदवारांनी आता कालपासून आजपर्यंत आणि इथून पुढे जो काही वेळ आहे त्याच्यामध्ये हे प्राधान्यक्रम जनरेट करून टाकावेत. जेणेकरून पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत पोर्टलवरच्या त्या सोयीस्कर होणार आहेत. आता पुढे काही ही गोष्ट बघा महत्त्वाची आहे. प्राधान्य क्रमाबाबत उमेदवारांकडून येत असलेल्या तक्रारी विचारात घेता स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार जाहिरातीतली पात्रता पाहण्याची सुविधा उमेदवारांच्या लॉग मध्ये. आता आपलं जे स्वप्रमाणपत्रचा जो टॅब आहे की जिथं तुमचं स्वप्रमाणपत्र तुम्हाला डाउनलोड करता येतं किंवा स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड कॉपी दिसती, तिथं एक टॅब ओपन करण्यात आला आहे. प्रेफरन्सेस व्हाय नॉट इलिजिबल च्या मेनू अंतर्गत देण्यात आलेले आहेत. प्राधान्यक्रम जनरेट होत असेल तरी प्रत्यक्षात आपली पात्रता असलेल्या प्राधान्यक्रमच लॉक करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे. म्हणजे ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले नाहीयेत किंवा जनरेट झालेले आहेत, पण ज्यांना जनरेट झालेले नाहीयेत, प्रेफरन्सेस व्हाय नॉट इलिजिबल या टॅब मध्ये जाऊन तुम्ही तिथं काही क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चनचे आन्सर दिल्यानंतर तुम्हाला त्याचा आउटपुट आहे त्या ठिकाणीच दिसून येत आहे. यदाकदाचित तुम्हाला जनरेट झालेले नसतील तर जनरेट होतील किंवा त्या प्रश्नांच्या आधारे तुम्ही काय चुका केल्या होत्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये त्याचा संदर्भ त्या ठिकाणी लावलेला आहे. याची उमेदवारांनी काळजी घ्यावी. ओके, तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये कालच्या सूचनेबाबत आपण माहिती घेतलेली आहे. आज रात्रीपर्यंत सुद्धा एखादी सूचना जर पडली तर आपल्या चॅनलच्या मार्फत ते विद्यार्थ्यांपर्यंत किंवा जे काही पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना कळवलं जाईल. आता इथून पुढच्या प्रवासाबद्दल एक चर्चा करायची आहे. आता जागा तर खूप आहेत. सिलेक्शन चान्सेस जर तुम्ही पाहिलं, एक मेरिट बद्दल आपण जनरल चर्चा केली. खूप खोलवरती मी जात नाही, पण सुपरफिशियली मी सांगतो. पहिली जी यादी आहे ही विदाऊट इंटरव्ह्यूची त्या ठिकाणी लागणार आहे आणि ह्या विदाऊट इंटरव्ह्यूचं जे मेरिट आहे, जनरल असेल, कॅटेगरी असेल, आरक्षणानुसार असेल, तरी सुद्धा ते 120 प्लस लागण्याची चान्सेस आहेत. 110 मार्काच्या वरती सुद्धा ते मेरिट जाऊ शकतं, पण 120 प्लस 130 प्लस ज्यांचा स्कोर आहे त्यांचं पहिल्या यादीमध्ये किंवा पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. दुसरा मुद्दा आहे, सांगू शकत नाही, कारण की यावेळेस झालेले बदल म्हणजे अक्षरशः विद्यार्थ्यांनी लिमिटेड प्रेफरन्स दिलेले आहेत. ठराविक ठिकाणीच जॉब करण्याची इच्छा आहे त्या ठिकाणीच प्रेफरन्स दिल्यामुळे आणि पूर्वीच्या भरतीतले जर कॅन्डिडेट जे आहेत, जे इन सर्व्हिस आहेत, त्यांनी सुद्धा समजा जनरेट आणि लॉक करण्यासाठी थोडासा कमी रिस्पॉन्स जर दिला असेल, जे जॉईन आहेत सर्व्हिसमध्ये आहेत त्यांनी नक्कीच विचार केला पाहिजे की आपल्या जागेवर दुसऱ्या कॅन्डिडेटचं त्या ठिकाणी काम होऊ शकतं. तर त्यावेळेस सुद्धा मेरिट खाली येण्याचे चान्सेस आहेत, कारण की जे ऑलरेडी मागल्या भरतीमध्ये लागलेले जे विद्यार्थी आहेत हे हायर स्कोरर आहेत.
या भरतीमध्ये सुद्धा. तर त्यांनी कुठेतरी विचार केला तर नक्कीच हे जे मेरिट आहे हे खाली येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, पहिली यादी लागल्यानंतर मागल्या भरतीप्रमाणेच कन्व्हर्जन राउंड हा झाला पाहिजे. कन्व्हर्जन राउंड जर झाला, आता हा कन्व्हर्जन राउंड हा काय आहे? याचं विश्लेषण मी तुम्हाला थोडक्यात देतो. आता या ठिकाणी पी-डी-एफ नाहीये आपल्याकडे. पण मी जनरली सांगतो, आपला जो टॅब आहे, ओके. एक साधी जाहिरात सांगतो तुम्हाला. 1 मिनिट हां. समजा आपण एखादी ॲडव्हर्टाइज जाहिरात जी पाहिली पवित्र पोर्टलवरची, याच्यामध्ये आपल्या कॅटेगरीनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला वेगवेगळे पदं त्या ठिकाणी दिसत असतात. आता या पदांमध्ये जर तुम्ही पाहिलं बघा, तर एक एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. जसं की त्याच्यामध्ये जे कॉलम असतात, समजा वुमन रिझर्वेशन आहे किंवा त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहे किंवा तुम्ही जर पाहिलं भूकंपग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, अंशकालीन आहे. ह्या ज्या जागा आहेत, ह्या जागा कुठेतरी रिक्तच राहणार आहेत. ते जर कॅन्डिडेट भरती प्रक्रियेमध्ये भेटले नाहीत, तर कुठेतरी या जागा कन्व्हर्ट होतात ओपन कॅटेगरीसाठी किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी. यावेळेस आपण नक्कीच म्हणू शकतो त्यावेळेचं जे मेरिट आहे, हे मेरिट 2 डिजिटमध्ये सुद्धा येऊ शकतं. कारण की एकदा सिलेक्शन झालेला कॅन्डिडेट परत भरती प्रक्रियेमध्ये येणार नाही. म्हणजे 110 मार्क असणारा जो विद्यार्थी आहे प्लस किंवा 120 प्लस मार्क असलेल्या विद्यार्थ्याचं फर्स्ट राउंडमध्ये जर सिलेक्शन झालं, तर कन्व्हर्जनचा जो राउंड आहे, कन्व्हर्जन राउंडमध्ये हे मेरिट अजूनही खाली येऊन जवळपास 100 प्लस ते 90 प्लस पर्यंत हे मेरिट जाऊ शकतं. याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कुणासाठी म्हणतोय? जे ॲव्हरेज विद्यार्थी आहेत, जे टी-ई-टी, सी-ई-टी पास आहेत आणि ज्यांना शिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. खूप वर्षापासून त्या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये आहेत. कन्व्हर्जन राउंड झाला तर त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं शिक्षक होण्याचं जे स्वप्न आहे ते साकार होणार आहे. नाहीतर याच्यामध्ये काय होतं, की या विद्यार्थ्यांचा राउंड जो कंप्लीट झालेला आहे त्याच्यानंतरनी कन्व्हर्जन राउंड जर झाला तर अजून पदे भरले जाऊ शकतात आणि त्याच्यानंतरनी विथ इंटरव्ह्यू म्हणजे संस्थेची जी यादी आहे ती त्या ठिकाणी लागावी. आपण अपेक्षित आहे, आपण कन्सिडर करून चालू की अशा पद्धतीने नक्कीच जे काही भरती राबवणारे आपले जी काही संस्था आहे, बरोबर, पवित्र पोर्टल आहे, ते अशा पद्धतीनेच रन होईल आणि कन्व्हर्जन राउंडसाठी नक्कीच सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि आगामी आज जर लास्ट डेटला रेफरन्सेस लॉक होण्याचं जी मुदत आहे, ही जर लास्ट डेट असेल आजची, तर नक्कीच आगामी 10 दिवसामध्ये पहिली यादी लागेल आणि आपण आशा करूया की त्याच्यानंतरची कन्व्हर्जनची जी यादी आहे ती सुद्धा यथाशीघ्र पोर्टलवर डिस्प्ले झाल्यानंतरनी विथ इंटरव्ह्यू म्हणजे संस्थेवरचे जे काही याद्या आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी लवकरात लवकर लागतील. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला हा त्या ठिकाणी कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये मेन सांगायचं आहे कन्व्हर्जन राउंड बद्दल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लक्षात येत नाहीये, पण कन्व्हर्जन राउंड बद्दल सगळ्यांनी सजग असणं खूप गरजेचं आहे. पहिली यादी लागल्यानंतर कन्व्हर्जन राउंड किंवा कन्व्हर्जन राउंड सुद्धा लगेचच्या लगेच झाला पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि पूर्वीच्या भरतीप्रमाणे तसं सुद्धा याच भरतीमध्ये सुद्धा कन्व्हर्जन राउंड होईल असे आपण आशा बाळगूया. तर नवीन काही नोटिफिकेशन असेल तर आपल्या YouTube चॅनलवरती नक्कीच कळवलं जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, थांबूया.